बाहेर बघा केवढा पाऊस पडतोय, एकदम थंड वातावरण झालंय आणि मुसळधार बाहेर पाऊस पडतोय बघा. तर आता मी जाणार आहे गावठी कोंबड्याचं चिकन आणायला. मस्त एकदम पावसात एकदम रस्सा बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते पुढे कशी रेसिपी बनवणार आहे ती दाखवते. चला आधी आपण पहिलं गावठी कोंबडा आणायला जाऊया. आमच्या बिल्डिंगच्याच खाली दुकान आहे, तर मी आता चालली आहे. चला. आमच्या बिल्डिंगच्या खाली बघा केवढं पाणी भरलं आहे बघा. जरा पाऊस आला की आमच्या बिल्डिंगच्या खाली पाणी भरतंय बघा. तरी पण मी पावसातून जाते. जास्त पाणी भरायच्या आधी घेऊन येते लवकर जाऊन. हे बघा पूर्ण इकडे पाणी भरलं, सगळं गटाराचं पाणी आहे बघा. केवढं पाणी येते. आता आम्ही दुकानाजवळ आलोय. बघा गावठी आहे क्या? गावठी हाँ मुर्गा है, दे दो ना. दिखाओ, वजन करो. या दुकानात नेहमीच बघा, हे दुकान आहे नक्की चिकन शॉप. हे दुकान आहे इथं नेहमी ना फ्रेश भेटतं. मी नेहमी इकडेच घेते. इथं भरपूर गर्दी असते. मी आता लवकर आले आणि कोण नाही तर भरपूर गर्दी असते. हे दुकानाचं नाव आहे नक्की चिकन शॉप, फ्री होम डिलिव्हरी. तिथं तुम्हाला पाहिजे तसं भेटणार. बोनलेस, गावठी, फ्रेश, देसी, बोनलेस, लिव्हर, कोट्टा, चिकन, मटन, लॉलीपॉप, अंडा, विंग्स, लेग पीस, सगळं काही इथं छान फ्रेश एकदम भेटणार तुम्हाला. तुम्हाला चिकन वगैरे घ्यायचं असेल ना काय, तर इथं तुम्ही घेऊ शकता. आणि एकदम साफसफाई वगैरे पण छान आहे. इकडे मसाला पण भेटतो. अंडी पण मस्त एकदम फ्रेश असतात. रोजच्या रोज त्याचा माल येतो चांगला. हे बघा भेटलाय, पण छोटाच भेटलाय, मोठा काय नाही आहे कोंबडा. तो जाऊन दे, छोटा तो छोटा मी घेऊन जाते. तर आता तो साफ करून मला देणार आहे. बघा गावठी कोंबडा आहे, गावठी मस्त. 1 किलो कोंबडी घेतली ना, छोटीच भेटली. नेक्स्ट टायमाला मोठी घेईल. मी बघा एवढंच वजन भरलं, 675 फक्त वजन भरलंय साफ करून. चालेल, ठीक आहे. चला, मी थोडंसं चिकन पण घेतलं, कारण मुलगी खात नाही म्हणून थोडंसं चिकन पण घेतलं. मी चिकन घेतलंय. पाऊस पण आहे बाहेर. आता चालली मी घरी. चला. तर हे बघा एवढं आलंय. हे थोडंसं चिकन आणलंय, कारण मुलगी खात नाही ना, म्हणून तिच्यासाठी फ्राय करायला चिकन आणलं. फक्त रस्सा खाणार तेवढं, मग तिला फ्रायच खाते, रश्श्यामधला खात नाही म्हणून. तर आता हे पहिलं स्वच्छ धुवून घेते आणि नंतर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर हे बघा मी असं हे स्वच्छ धुवून घेतलं. काय तर ह्याला काय काय लावते ते दाखवते. हे बघा लिंबू घेतलं आहे. हे आता लिंबू पिळून घेते. हे गावठी आहे ना म्हणून ह्याला लिंबू लावते. नाही तर चिकनला काय काय जण दही लावतात ना. चिकनला दही चालतो, पण गावठी असलं तर त्याला लिंबूच लाव. चिकनने मग दहीने कसं दही लावलं तर चव निघून जाते. मी कसं अर्ध मालवणी आणि अर्ध मराठी बोलते. मिक्स कॉकटेल आहे माझा. कारण मालवणी कसं पहिल्यापासून आम्ही बोलतो ना, मग त्याच्यामुळे मालवणी. इकडे आल्यावर जरा मराठी शुद्ध, मुंबईला आल्यावर, त्याच्यामुळे दोन्ही भाषा मला मिक्स कॉकटेल होतं. तर हे बघा लिंबू असा पिळून घेतलं. हे का आता अद्रक लसूणची पेस्ट ही बघा माझ्याकडे बनवलेली होती, ती अशी लावून घेते. थोडीशीच लावते, कारण फोडणीत घालताना परत लावता नाही ना म्हणून. आणि हळद घालते बघा. धना पावडर घालते 2 चमचे.
आणि आपलो ह्यो मालवणी मसालो तुमका माहितीच आहे, मालवणी मसाला शिवाय चव नाही. तर मालवणी मसालो थोडंसं होयोच, त्याशिवाय जमाचा नाही आमचा. कारण ह्याच्यात मी अद्रक लसूणमध्ये पण हिरवी मिरची घातलं, त्याच्यामुळे जरा मालवणी मसाला कमी घालते, कारण फोडणीत पण घालतले ना म्हणून. तर ह्या आता सगळा मिक्स करून घेतो. मीठ टाकते, मीठ टाकून विसरलं, तर मीठ टाकतो. थोडासा मीठ आधी टाकायचा, नंतर कसा वाटपात पण मीठ असतं ना. ह्या सगळा आता असा मिक्स करून घेतोय. मिक्स करून ना थोडा वेळ ठेवतोय मॅरिनेट होत चांगला, आणि वाटाप करून घेतोय. तर वाटपाची तुमका रेसिपी दाखवते आज ना. गॅसवर भाजून काळा वाटाप करतले मी. गावात कसा चुलीवर भाजतो तसा मी गॅसवर भाजून आता काळा वाटाप दाखवतो मी तुमका कसा करतात. तर ह्या तोपर्यंत चांगला मॅग्नेट होईल, असा या मिक्स करून ठेवूया आणि वाटाप करून. गावठी कोंबडा तर आणलाय, मग त्याच्यासाठी वाटप बनवावं लागेल ना. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे, वेगळ्या पद्धतीचं वाटण दाखवणार आहे, गॅसवर भाजून काळं वाटण बोलतात ना तसं. तर हे बघा, हे 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्यात, इथे कांदे घेतले, टोमॅटो घेतलाय, लसूण घेतलाय, आणि हे अद्रक घेतलं आहे बघा. तर बघा बाहेर पण पाऊस पडतोय मस्त पैकी, बघा किती वातावरण छान आहे. मला तर मस्त पैकी झणझणीत वाटप बनवून. तर ही बघा माझ्याकडे अशी जाळी आहे. तर ही अशी जाळी गॅसवर ठेवून पहिला गॅस पेटवून घेते. जाळी अशी गॅसवर ठेवून गॅस मोठा करून हे गॅसवर असं खोबरं, कांदा असं भाजून घ्यायचं आहे. हे पहिलं अर्धा आधी भाजून घ्यावं, कारण ही जाळी छोटी आहे ना, त्याच्यामुळे सगळं राहणार नाही. आधी हे पहिलं भाजून घेते, कांदा आणि खोबरं मस्त एकदम. तव्यातली चव आणि ह्या अशी चव बघा कशी वेगळी वाटते, छान. गावाला आपण कसं चुलीवर भाजतो ना, इथंही तुम्हाला गॅसवर भाजून एकदम धूर झालंय बघा. ऍडजस्ट पंखा लावलाय. खोबऱ्याला असं तेल असतं ना, मी बघा आग कशी पकडली होऊन झालाय. होऊन तुम्ही पण असं कधीतरी बनवून बघा. माझ्या नवऱ्याला भरपूर आवडतं, मग कधीतरी मी नेहमी बनवते. पण याला खूप कष्ट पण आहेत. खायला चांगला लागतो पण कष्ट भरपूर. पण कधीतरी करावं, पाऊस पडल्यावर एकदा तरी करून खावं, म्हणून मी गावठी कोंबडा आणलाय मस्त. आणि मला असंच बनवायचं होतं, माझ्या नवऱ्याला पण असंच पाहिजे होतं. बाहेर बघा केवढा पाऊस पडतो, एकदम पावस पण आहे, एकदम मस्त पाऊस पडतो. वातावरण पण एकदम आज थंड आहे. खोबरं चांगलं भाजलं आहे बघा, काळा काळा झाला. ह्यालाच काळं वाटण बनतं, ह्याच्यामुळेच काळं वाटण बनतं. तर मी एका ताटात काढून घेते. कांदे चांगले भाजून घेते. कांदे भाजलेच नाही, कांदे भाजून घेते. काळा वाटण करते. काय ग, आमची बाजूवाली विचारते काय बनवताय तुम्ही. तुम्ही बोलले हे बघा काळा वाटण तयार करते गावठी कोंबड्यासाठी. ये देख केनिशा क्या बना रही हो, देख ना. बघा आमच्या बाजूवाली पण बघायला आली बघा. क्या है केनिशा, ये क्या है, ऑनियन है, टमाटर। क्या बना रहे हैं काकी, क्या क्या बना रहे हैं, नहीं पता, नहीं पता।
हा, सालासकट आधी असा भाजून घ्यायचा. कांदा एकदम मोठा आणा तर पडता आम्ही सालासकट भाजून नंतर साला काढायची. आमची मालवणी भाषा आहे त्याच्यामुळे मालवणी थोडी मिक्स, शुद्ध मराठी मिक्स सगळं येते. मालवणी भाषा कोण विसरेल काय? आयुष्य आमचा मालवण बोलूनच गेलाय गावाला. मग त्याच्यामुळे ते मिक्स माझं कॉकटेलच होतं व्हिडिओमध्ये. थोडा अर्धा मालवणी, अर्धा शुद्ध मराठी. हो, कांदो पडता ते का फटके घालू रवना नाही ते का बघ तरी. मस्त कांदे चांगले आतमध्ये भाजा होय भारी, होय की ना पेनिशा? मग तू सोयी नाही आहे तिथं? अजून जेवलीच नाही? आमचा आज उपवास आहे बाबा. हे असं खोबरं धुवून घेते, नाही तर लयच काळा वाटा काळा दिसत. हे असं जरा धुवून घ्यायचं. कोण पुसून घेतो, कोण धुवून घेतो, पण मी आता धुवून घेते. हे बघा हात बघा कसे काळे झालेत. हे बघा चांगला खाऊ गेला ना तर बघा असं असतं. पण टेस्टी लागतं. मेहनत भरपूर हा, पण लय टेस्टी लागतं. भारी मस्त असा टेस्टी लागतं. मेहनत भरपूर आपण लय टेस्टी लागतं. कांदो भाजलो आता काढून घेते. नको कांदो ना लय भाजाक टाइम लागलो होता. घाण बघा किती झाली आहे त्याचं पण गॅस. हा बरं वाटतं पण घाण किती झाली आहे तर तेवढा साफ करू बघा. तर हे बघा आता लसूण, आला आणि टोमॅटो. हे टोमॅटो टाकायचे, जरा टोमॅटो पण असे भाजून घ्यायचे, भारी लागतात. मग चवच भारी लागतं. मग बघा आता ह्या भाजत ठेवलं. तो कांदो आणि सोलून घेते. कांदो सोलून घेते. साला सगळे कांद्याची काढून घ्यायची, ती काळी होतात ना. आतमध्ये चांगलं भाजलं आहे बघा मस्त. लसूण आणि भाजत टाकले तर असं म्हटलं कांदा सोलून घेतला. हे काही बघ काळे आत झाले सगळे. इकडे भाजता आहे बघा लसूण आणि आला चांगला भाजून घ्या. टोमॅटो चांगले मस्त नरम होईल एकदम भारी. टोमॅटो बाय टाकले की बघा चव येते. कोण पण असं कधीतरी करून बघा टोमॅटो टाकून भारी. लसूण चांगली भाजली आहे बघा. लसूण काढून घेते नाही तर करपून जायच्या. मला आला भाजून दे. टोमॅटो जरा नरम काढून दे. आता गॅस बंद करतोय आणि सगळा काढून घेते. गॅस आधी थंड होऊन दे, नंतर ह्या सगळा साफ करते. असं बघा घाण झाली आहे. मी सगळं काढून घेतलंय. आता हे सोलून बारीक कापून घेते. आधी सगळा सोलून घेते. टमाटे बिमाटे असे सोलून घ्या. गरम होते एकदम. लसूण पण चांगली भाजते. काय लसूण असे साला सकट घ्यायचे, सोलाही गेलायचे नाही. हे बघा सालाची चव बारीक असतं. काय लोक मी कधी नेहमी पण साला काढत नाही. सालातच चव असतात. तीच काय काढून टाकायची, ती पण वापरायची. मस्त आहे बघा. आतमध्ये चांगली भाजली आहे बघा. मेहनत खूप आहे का. हात धरा झुंग दिले, काळे लय झाले. असा सगळा बारीक करून घ्या. कांदा कापून घेते.
मस्त भाजलो हा कांदा. गरम आम्हाला चांगलं भाजलो ना कापणार नाही. आता सुसू आखता का मिक्सरला लावल्या राहणार ते लावून. हा गरम अजून कांदो हे करून घेतलाय. आता हे टमॅटो बारीक करतो. तो टमॅटो काय लगेच मिक्सरला घेतो. कांदा पण चांगला भाजला ना मिक्सरला हे होतं. हे बघा खोबरा हे असा बारीक करून घ्या. मस्त भाजला बघा काळा काळा दिसतो. हे बघा सगळं असं कापून बारीक घेतलंय. तर त्याच्यात काय काय टाकू काय आता दाखवतो तुम्हाला. आणखीन काय ते मसाले हे लाल बेडगी मिरची टाकतोय कारण नेहमी माका वाटपात लागतात जरा वेगळ्या पद्धतीत. कसं बघा कलर पण जरा बरं येतं ना. मग काळा कलर येतोच पण जरा ही मिरची मी टाकतोय त्याच्या मटणात चव पण भारी आहे. जराशी हळद टाकतोय आणि धना पावडर टाकतोय. 2-3 चमचे धना पावडर टाकून घेते. आणि हो बघा हो गगनगिरी मसाला एक नंबर असता भारी. हो गगनगिरी मसाला हो बघा भारी एकदम. हो मी नेहमी वापरते आणि एवढी भारी चव येतं ना गगनगिरी मसाल्यात. एकदम मालवणी मसाला गरम मसाला मी गावसून घेऊन येते. एकदम भारी असतं. ह्याच्यात गरम मसाला तुमका टाकूची गरज नाही. ही जर पावडर टाकला असतं तर ही माका नेहमी अगदी जेवणात लागता पावडर. मी पण ह्याच्यात टाकते. आणि आमच्या वाटपात नेहमी मीठ असतं. मीठ वळायचं आमका. तर आता ह्या सगळ्या मिक्स करून मिक्सरला लावून घेते. थोडं थोडं असं मिक्सरला लावून घेते. 2 वेळा तरी लावायला. जरासं असं पाणी घालून घ्या. हा बघा मस्त बारीक वाटून घेतलंय. एकदम काळा दिसतो ना कलर. त्याच्यात काढून घेते. वास पण भारी येतात वाटपाचा. बघा मस्त झाला. या बघा हे बघा भारी एकदम काळा. मी आता दुसऱ्या वेळा लावून घेते. तर ह्या बघा काळा वाटा तयार झालेला असा मस्त एकदम कलर येलो एकदम भारी बघा. आणि पहिलं आधी पसारो सगळं आवरून घेते. हे सगळं पसारो झालं भाजलंय तर सगळा उडावला सगळीकडे. आधी पहिला आवडते नंतर पुढची रेसिपी दाखवते. वाटाप होईपर्यंत मस्त मॅग्नेट झालेलं. तर आता या फोडणीत घालून घेते. वाटाप करून किती मेहनत लागतं ती समजलं ना. काळा वाटाप होया असता ना. काळा वाटाप करून किती मेहनत लागतं. हे बघा कढई ठेवलंय. तेल ओतून घ्या. तेल जरा चांगला जास्तच आहे जरा. कारण तेलावर चांगला परतूचा आमका. कंजूसपणा करायचं नाही. तेल जास्त घ्यायचं. तेल चांगला तापण. ह्या चिकन आणलेलं आहे त्या बघा सगळा मस्त असं लावून ठेवलंय जळजळ एकदम भारी. चिकन एकदम क्रिस्पी बनवतं एकदम मस्त. हे बघा कसे हात लाल झाले. कलर टाकलो तरच ही पोरा खातात. चांगला असा लाल लाल दिसावा आहे. बरबाशी पोरा आहेत नाही तर खाऊक बघत नाही. तेल चांगला तापला. हे बघा बारीक कांदा कापून घेतला.
चांगलं असं त्याला परतून द्या. तर कांदा हे बघा लालसर असं झालं. जास्त पण लाल करू नको, कारण हे अद्रक लसूण टाकल्यावर परत तो भाजतात ना, नाही तर मग एकदम लाल केलो का लय खराब पाणी. हे बघा तेच पत्तो टाकते. हे बघा मस्त गावसून माझ्या बाईने तेच पत्तो आणलेला दिल्लीचा, गावचं आहे एकदम बाहेर. तेच पत्तो टाकून घेते. मी जास्तीत जास्त घरगुती मसालेच वापरते, म्हणजे घरात बनणारेच सगळ्या व्यवस्थित वापरते. त्याच्यामुळे आमचं मस्त चिकन मटन काय करशात ना आता भारीच होतं एकदम. अद्रक लसूणची पेस्ट टाकते, पहिली टाकलंय ना थोडी, त्याच्यामुळे थोडीच टाकते. आणि वाटपात पण हाच सगळा ना अद्रक लसूण जास्त प्रमाणात, त्याच्या नाही तर मग अद्रक लसूणचाच वास येतात आणि बाकी मसाल्यांची वासच मग मरान जातात. त्याच्यामुळे अद्रक लसूण पण जास्त टाकायचा नाही, त्याच्यामुळे बाकीच्या मसाल्यांची बघा टेस्ट निघून जातात आणि ते अद्रक लसूणच वास येतात. मग चांगला असा परतून घेते. चांगला अद्रक लसूण परतानी त्याच्यात नंतरच मालवणी मसाला टाकायचा. बाहेर बघा कसलो पाऊस पडता, भारीच मजा. अख्खा गावठी कोंबड्याचं मटण खाऊक ना एकदम भारीच मजा. लाल मसाला टाकून घेतो, तर आधी टाकलेलो आहे ना मसाला लावताना, मी थोडंसं टाकते, नाही तर तिखट झाला ना तर दुसऱ्या दिवशी भारी पडत. भगवून बिगवून लागली तर भीती वाटतं, इतकं पाऊस लागतो. कारण संकेश्वरी मिरची पण टाकलंय ना वाटपात, त्याच्यामुळे मसाला जरा कमीच टाकते मी, किती वाटतं. तसं तेल चांगलं आहे, चांगलं असं तेलात परतून घ्या. चांगला परतला का या टाकून घ्या. टाकून घेतोय. आता असं हळूहळू मी ब्लॉग बनवू शिकतोय जरा, त्याच्यामुळे जरा असा उलटा काय वेगळा असं बोलले तर जरा समजून घ्या नका, कारण नवीनच ब्लॉग बनवते ना. पहिले बोलताना असं घेतले, नंतर शिकतो आम्ही, पण जरा थोडा चुकातच जाता ना नवीन ब्लॉग बनवताना. ह्या बघा ह्याला चांगला असा परतून घ्या तेलावर. बारीक गॅसवर ना असा ठेवून द्यायचं झाकण लावून. बघा झाकण ठेवते, कारण आतमध्ये ना सगळं त्या ना एका गावठी कोंबड्याच्या एका चांगलं ना थोडी का असं मसालो लागाच हो भारी, तरच भारी लागतात. आता माझी चांगला ना तेलावर परतून नंतरच मग त्याच्यात थोडासा गरम पाणी वापरायचं. मस्त असं तेलावर परतून जरा मध्ये मध्ये असे ढवळत राहावं, नाही तर लागात गेला. आता वडे काय करूच नाही, मस्त भाकरी भाजतले. आणि जेव्हा बकऱ्याचा मटण आणतले ना तेव्हा मग वड्याची रेसिपी करतले तेव्हा तुमचा दाखवेल. बाहेर एवढं पाऊस लागतं ना, भारी वडे होते, पण आता माझ्याकडे सामान नाही ना, मग मी काय बनवत नाही. आता नाही तर तयारी केलं असेल. आता काय करतले भाकरीच भाजतले मस्त तांदळाची, एकदम भारी तांदळाची आणि नाचण्याची पण एकदम मस्त बनवतले भारी. ह्या बघा चांगला असा तेलावर परतून घेतलं. आता जरा पाणी पण सुटलं चांगलं. आता गरम पाणी घालून जरा शिजवून घेऊया चांगलं. चांगला असा तेलावर परतून घेतलं. आता जरा पाणी पण सुटलं चांगलं. आता गरम पाणी घालून जरा शिजवून घेऊया चांगलं. चांगला असा तेलावर परतून घेतल्यावर जरा गरम पाणी होतं काय त्याच्यात थोडासा, कारण शिजावं आहे चांगला. गरम पाणी होतं चांगला असा शिजा, झाकण लावून ठेवा. चांगला शिजल्यावर नंतर आपला काळा वाटप टाकूचा. तो चांगला शिजाले व्यवस्थित. ह्या बघा चांगला असा शिजलेला. ह्या आपला काळा वाटप टाकून घेतोय बनवलेला. आता आमका एकदम पातळ रसं नाही लागणार, आम्ही थपथपीत बनवतो. जरा जास्त ग्रेव्ही पण आमका जास्त लागतं.
पीस नसले तरी चालते, पण ग्रेव्ही लागतं आमचं, म्हणून जरा सुक्या थपथपीत बनवतो. तर वाटात टाकून घेतलं, आता चांगलं कड येऊन झाकून घेतलं. आता कड चांगलं येऊन दे, मग मीठ बीठ बघूया किती कमी जास्त असेल. फायनली आमचा गावठी कोंबड्याचा मटण झाला ना, मस्त कलर पण भारी येईल, एकदम मस्त कलर येईल, वास पण एकदम भारी येतात. तर आधी मीठ बघतोय लागला काय, मीठ चांगला लागला. आता वरतून कोथिंबीर टाकतोय, मस्त असं जास्त चांगलीच टाकतोय, कोथिंबीरची टेस्ट चांगली येते. आता कसा झाला तर मस्त की तुमका टेस्ट करून सांगते. गरम गरम हा तसा मी जेव घेतो, तर तुम्ही पण यावा जेव. तर बघा मी भाकरी बनवते, तवा चांगला तापला आहे. माझ्या भाकरीचा तवा खराब झालाय, मी ह्या तव्यावर बनवते, मला भाकरीचा तवा घ्यायचा. मटण तर आपलं गावठी बनवून तयार झालंय, म्हणून म्हटलं लास्टला गरम गरमच भाकऱ्या बनवल्या. लास्टला गरम गरम भाकरी बनवून घेतल्या. मला एवढ्या काही चांगल्या व्यवस्थित येत नाही भाकऱ्या, चपात्या मी छान बनवते, पण भाकरीचा जरा प्रॉब्लेम होतो बनवायला. ह्या तव्यावर पण छान येतात भाकरी, मी बनवते. भाकरी आमची जास्त नसते, आमची चपात्या जास्त असते. भाकरी कधी कधी नॉनव्हेज असलं तरच भाकरी असते. ही बघा भाकरी चांगली फुगली मस्त. आज काय पावसाने चांगलाच जोर धरलाय. मी हे चिकन आणायला मटण आणायला गेली ना, तेव्हा पाणी कमी होतं, नंतर एवढं पाणी भरलं ना की लवकर गेली म्हणून बरं झालं. तर नाचण्याची पण एक भाकरी बनवत आहे, एकदम मस्त मोठी. नाचणी म्हणजे मिक्स आहे, ज्वारी बाजरी नाचणी. आम्हाला नाचण्याची पण अशी म्हणजे मिक्स पण भाकरी आवडते. फाटली फाटली, मोठे करून गेले तर फाटली. तर नाचण्याची भाकरी पण आमची झालेली आहे. मध्येच फाटली म्हणून ती फुगली नाही. तर चला गरम गरम भाकरी आणि गावठी कोंबड्याचा सुक्का कसा झाला तर बघूया. चला तर आता आधी पहिला नवऱ्याक टेस्ट करून देते कसा झाला. आता वाढतंय बघा, कलर भारी इलो ना, कलर मस्त आहे. कसा झाला तर आधी टेस्ट करून सांगा. मस्त आहे की भाकरी, लिंबू आणि कांदा. तर सांगा बघूया कसा टेस्ट झाला. आता नवरा माझा टेस्ट करता कसा. लिंबू पिळून घेऊया. छान बघा, भाकरी नरम झाली आहे ना. भाकरी मस्त नरम आहे. कसा आला, गावची आठवण येईल खाल्यावर. कसा आला, काळ्या मसाल्याचा टेस्ट एकदम भारी आहे. मस्त आलो.
तर मी हे असं छोटंसं ब्लॉग बनवलं आहे, तर तुम्ही जरूर बघा आणि कसं बनवलं आहे तो बघा. आणि म्हणजे असं नका जसा म्हणजे नवीनच असं बनवते, अजून शिकतोय मी बनव, तेव्हा अजून कसं आवड म्हणजे अर्धा मालवणी अर्धा मिक्स शुद्ध मराठी म्हणजे असा माझा असतात. कारण आम्ही मालवणी शिकलेली लोक असो, त्याच्यामुळे म्हणजे जन्म आमचा मालवणातच गेलो, त्याच्यामुळे मालवणी बोलतलो तर थोडी आम्ही विसरतलो. तेव्हा तुमका हे कसं वाटलं ब्लॉग तो बघा. आणि पुढचं जो ब्लॉग नवीन चांगले तुमका बघण्यासाठी तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आता ब्लॉग. तर चला बाय.